आज अक्षय तृतीया आहे म्हणून देवपूजा इतकी सुंदर केली होती ना. सगळीकडे फुले हार लावून खूप छान देवपूजा केली होती. खूप छान वाटत होतं. सकाळी लवकर उठून सगळं साफसफाई करून देवाबत्ती करूनच कुकरला डाळ शिजायला टाकली होती. डाळ शिजून तयार होती तोपर्यंत भात शिजवला. इकडे लगेचच पीठ मळून घेतलं. आता बघा डाळ शिजून पण तयार झाली. डाळ आणि येळवणी वेगवेगळी केली आणि लगेचच पुरण करून घेतलं. बाळ तोपर्यंत खेळते तिकडे आमटी पण करून घेतली कटाची आणि नंतर लगेचच पोळ्याला लागले. आहोंना पुरणपोळीचा स्वयंपाक खूप आवडतो, त्याच्यामुळे आवर्जून आज पुरणपोळीचा स्वयंपाक मी करत होते. आज सकाळी उठल्यानंतर ना सगळीकडे एकच आवाज येत होता, तो म्हणजे कुकरच्या शिट्टीचा. म्हणजे सगळीकडे आज पुरणपोळीचा बेत होता. तुमच्याकडे कोणता बेत होता मला नक्कीच कमेंट करून सांगा. खूप दिवसातून पुरणपोळी करत होते, त्याच्यामुळे एक भीती होती की पुरणपोळी छान होईल का नाही म्हणून. पण बघा किती छान पुरणपोळी होती. आणि आज अशाच पद्धतीने माझ्या सगळ्या पुरणपोळ्या करून तयार झालेल्या होत्या. भात, आमटी, पुरणपोळी हा सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर बारी येते ती कुरवड्या आणि भजीची. तर लगेचच भजी पण काढून घेतले आणि आणि लागलीच मस्तपैकी कुरवड्यासुद्धा तळून घेतल्या. आता कुरवड्या ना इतक्या छान कढईमध्ये फुलत होत्या ना, ते बघूनच मन तृप्त होत होतं. मी तुम्हाला कुरवड्या दाखवल्या होत्या, पण कुरवड्या कशा तळतायत हे दाखवल्या नव्हत्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुरवडी माझी कशी तळून फुलते हे सुद्धा दाखवते. बघा किती मस्त कुरवड्या माझ्या फुलतायत ते. मी आमरससुद्धा आज बनवला होता, पण आमरसाचा चुकून मी व्हिडिओच बनवला नव्हता, त्याच्यामुळे ते दाखवायचं माझं राहूनच गेलं. तर अशा पद्धतीने आजच्या दिवसाचा माझा स्वयंपाक पूर्ण तयार करून झाला होता. पुरणपोळी, भात आणि ही माझी येळवणीची आमटी. देवाला सुद्धा नैवेद्य हा दाखवला. आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही या सणादिवशी कोणता पदार्थ बनवला हे पण मला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.